इर्शाळवाडी दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय। सिडको मार्फत या दरडग्रस्तांच्या 44 घरांचं बांधकाम हे अंतिम टप्प्यात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी अचानक भेट देऊन पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला। येत्या काही दिवसात या घराचा ताबा संबंधित कुटुंबाला देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। मुख्यमंत्री शिंदे यांनी इर्शाळवाडी येथील शिक्षित विद्यार्थ्यांना सिडकोच्या माध्यमातून नोकरीवर घेण्याचे आदेश सिडकोच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले। तसंच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून येथील महिलांना उद्योग उपलब्ध करून देण्याचं देखील कबूल केलं। प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळानं रायगड किल्ल्याला भेट दिली आणि पाहणी केली। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकानं किल्ल्याची सखोल पाहणी केली। या पथकानं कुशावर तलाव, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज समाधी, हत्तीखाना, भवानी मंदिर आणि टकमक टोक या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक खुणांना भेट देत तपशीलवार माहिती घेतली। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या तुळजापूर वासिनी भवानी मातेचं प्रतिरूप छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगड येथे सन 1661 साली स्थापन केलं। त्यानंतर शिवभक्त आप्पासाहेब उतेकर यांनी 350 मशाली प्रज्वलित करून किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव सुरू केला। यंदा या महोत्सवाचं 15वं वर्ष असून किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सवाची जय्यत तयारी चालू आहे। दिनांक 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मशाल महोत्सवासाठी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी आत्ताच प्रतापगड मशाल महोत्सव समितीनं कंबर कसली असून किल्ले प्रतापगडावर भोजनासाठी साहित्य रवाना करण्यात आलंय। माणगाव बस स्थानक ते छत्रपती शिवरायांचा दुर्गराज रायगड अशी लालपरीची बससेवा 3 ऑक्टोबर पासून एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली। या बस सेवेचा शुभारंभ युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माणगाव आगार व्यवस्थापक, एसटी कर्मचारी, अधिकारी तसंच शिवसेना, युवा सेना सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नानं ही बस सेवा प्रथमच सुरू झाल्यामुळे प्रवासी वर्गात आनंदाचं वातावरण असून गोगावले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। पेण बोरगाव रस्त्याची पेण नगर परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं मलमपट्टी करण्यात आली होती। मात्र ती मलमपट्टी गणेशोत्सव विसर्जनानंतर झालेल्या पावसात वाहून गेली आणि हा रस्ता पुन्हा खड्ड्यात गेला। या खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्यांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं असून त्यातून मार्ग काढताना प्रवासी, पादचारी, वाहन चालकांची चांगलीच कसरत होत आहे। यामुळे अपघाताची भीती वाढली आहे। बोरगाव हे ठिकाण आणि हा रस्ता सततच्या वर्दळीचा आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता खड्ड्यांच्या चक्रात अडकलाय, त्यामुळे वाहन चालक, प्रवासी बेहाल झालेत। पेण तालुक्यातील रिलायन्स टाउनशिप, झोतीरपाडा, बेणसे येथे बेणसे ते कोलेटी पुलाच्या कामाचे भूमिपूजन आणि मुंबई गोवा हायवेला जोडणाऱ्या रस्त्याचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने पार पडला। विविध विकास कामांच्या माध्यमातून अलिबाग, मुरुड, रोहा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी नेहमीच योगदान देत राहीन। हा पूल स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचं मत यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी केलं। श्री रामशेठ घरत सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा विकास संस्थेच्या वतीनं खारपाडा गावातील महिलांसाठी बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालयाचे नूतनीकरण तसंच शौचालयापर्यंतच्या 50 मीटरच्या कॉन्क्रीट रस्त्याचं उद्घाटन दादर सागरी पोलीस निरीक्षक नागेश कदम आणि सामाजिक कार्यकर्ते रामशेठ घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। रामशेठ घरत यांनी यावेळी गावातील महिलांच्या समस्यांचा विचार करून स्वखर्चातून 10 शौचालयांचे नूतनीकरण तसंच समोरील परिसर स्वच्छ करून शौचालयापर्यंत जाण्या येण्यासाठी सिमेंटचा रस्ता सुद्धा केलाय। यामुळे महिलांनी त्यांचे आभार मानले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।